आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ ह्या 3 दोषांना महत्त्व दिलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा विशेष महत्त्व वात दोषाला दिलं. आपले पाय हे तर वात दोषाचं स्थानच आहे आणि त्यामुळे जर पायाच्या ठिकाणचा वात वाढला तर काही लक्षणं आपल्याला दिसतात. ती लक्षणं आयुर्वेदामध्ये खरत्वम शब्दता रोक्षम श्रमासुप्तीचे पादयो ह्या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. खरत्व म्हणजे पायाच्या तळव्यांना कोरडेपणा येतो. स्तब्धत्व म्हणजे पायाच्या ठिकाणी जे छोटे स्नायू आणि सांधे असतात ते आखडतात. त्यानंतर रोक्षता दिसते, म्हणजेच पायाच्या तळव्यांना भेगा पडतात आणि त्वचा सुद्धा कोरडी पडते. त्यानंतरचं चौथं लक्षण वात वाढल्यावरती दिसतं ते म्हणजेच श्रम, म्हणजेच पायांना थकवा येतो. ज्यांचं काम बराच वेळ उभा राहून किंवा चालण्याचं असतं किंवा ज्यांना बराच वेळ ड्रायव्हिंग करावं लागतं त्यांच्यामध्ये पायामध्ये थकवा सुद्धा जाणवतो. आणि शेवटचं लक्षण दिसतं ते म्हणजेच सुप्ती, म्हणजेच पायांच्या नसांचे जर काही आजार असतील तर पायाला स्पर्श संवेदना व्यवस्थित जाणवत नाहीत आणि पाय बधीर झाल्यासारखे वाटतात. ह्यालाच आपण न्यूरोपॅथी असं सुद्धा म्हणतो.